नाशिकमध्ये महायुतीतल्या घडामोडींना सध्या प्रचंड वेग आलाय। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता केवळ शेवटचे 48 तास उरलेले असताना नाशिकच्या उमेदवारावर आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि फोनवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चर्चा करून नाशिकमधल्या उमेदवारीचा हा तिढा आज सोडवणार आहेत। उमेदवारीसाठी हेमंत गोडसे, स्वामी शांतिगिरी महाराज आणि विजय करंजकर यांच्या नावाची चर्चा आहे। या तिघांची भेट घेत गिरीश महाजन यांनी आपला अहवाल बावनकुळे यांच्याकडे सादर केलेला आहे आणि थोड्याच वेळात राष्ट्रवादीचे छगन भुजबळ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची बैठक ही भुजबळ फार्म हाऊसवर होणार आहे। त्यानंतर अधिकृत उमेदवाराचं नाव मुंबईमध्ये कळवलं जाईल अशी भूमिका आणि तिथली भूमिका जाहीर केली जाईल असं कळतंय। महत्त्वाची घडामोड सध्या नाशिकमधून थेट जाऊया नाशिकमध्ये आणि त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी योगेश खरे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नाशिकचा अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हा नेमका कधी आणि कसा सुटणार आहे? योगेश, काय नेमके तपशील? खरं आहे, नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना सुद्धा आता उत्कंठा लागली आहे की आपला महायुतीचा उमेदवार कोण असेल। कारण सध्या राजाभाऊ वाजे यांनी बरीचशी बढत घेतली आहे। गेल्या महिन्याभरापासून ते प्रचार करतायत आणि महाविकास आघाडीचे हे उमेदवार सध्या लोकप्रिय ठरले आहेत। मात्र तरीही आता केवळ 48 तास शिल्लक आहे, तरीही अजून महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाही। कालपासून या बैठकांना सुरुवात झाली आहे। गिरीश महाजन काल दिवसभर नाशिकमध्ये तळ ठोकून होते। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या, लोकांशी चर्चा केल्या, वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्या। इतकंच नाही तर उमेदवार जे आहेत स्वामी शांतिगिरी यांच्याशी चर्चा करण्यासाठी ते थेट त्यांच्या आश्रमात पोहोचले। दुसऱ्या बाजूला हेमंत गोडसे यांच्याशी संध्याकाळी चर्चा झाली आणि त्यानंतर शिवसेनेतले नाराज उमेदवार विजय करंजकर यांच्याशी सुद्धा त्यांनी बैठक घेतली आणि या सर्वांची मतं त्यांनी जाणून घेतलेली आहेत। त्यानंतर त्यांचा जो अहवाल आहे, एकूण उमेदवार आता खूप कमी दिवस शिल्लक आहेत, म्हणजे 18 ते 20 दिवसामध्ये संपूर्ण यंत्रणा काबीज करू शकेल, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फाईट करू शकेल असा उमेदवार कोण आता होऊ शकतो। तर यामध्ये सर्वात पुढे नाव पुन्हा हेमंत गोडसे यांचं चाललेलं आहे, कारण हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत आणि गेले 2 टर्म त्यांनी जिंकलेले आहेत। त्यामुळे हेमंत गोडसे यांचं नाव सध्या पुढे, 2 नंबरला स्वामी शांतिगिरी यांचं नाव आहे आणि 3ऱ्या क्रमांकावर विजय करंजकर यांचं नाव आहे। त्यामुळे आज आता थोड्या वेळामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर छगन भुजबळ यांची बैठक थोड्याच वेळात भुजबळ फार्मला होईल। त्या बैठकीनंतर कदाचित याबाबतचा अधिकृत उमेदवार ठरेल, त्याचं नाव हे मुंबईमध्ये पाठवण्यात येईल आणि त्यानंतर लवकरच नाशिककरांना महायुतीचा उमेदवार मिळेल असं म्हणायला हरकत नाही। खरंय योगेश, संपूर्ण राज्याचं लक्ष खरं तर सध्या नाशिककडे आहे, कारण महायुतीमध्ये ज्या घडामोडी घडतायत त्यावरून खरं तर नाशिकचा उमेदवारीचा तिढा कसा सुटतो हे बघण्याकडे सगळ्यांचा कल आहे। त्यामुळे निश्चितच नाशिककडे लक्ष आहे। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी।